हॅलो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. कसे आहेस? छान आहेस ना? छानच राहा, आरोग्यदायी राहा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आता सकाळी झालेली आहे माझी जी महत्त्वाची बाहेरची कामे होती, झाडपूस, रांगोळी, हे सगळं बाहेरचं झालेलं आहे. आता घरातलं साफसफाईचं मला आज करायचं होतं. थोडा किचनचा गॅस ओटा करायचा होता क्लीन. खूप अस्ताव्यस्त झालेला आहे. खूप दिवस झाले की ट्राय करत आहे की साफ करावा, पण काही होत नाही आहे. तर मग आज म्हटलं करून घ्यावं. त्या गॅस ओटा पण थोडा अस्ताव्यस्त झालेला आहे. तसं तर मी क्लीनच ठेवत असते, बट आता थोडं सामान, वॉर्डरोबवरचं सगळं सामान ओट्यावर आलेलं आहे. तर हे सगळं मला सेट करायचं आहे. तर भेटूया 2 मिनिटांनी. इथे मी ध्रुवीला राजगिऱ्याचा लाडू दिलेला आहे. मुलांना सकाळी सकाळी हेल्दी फूडच द्यायचे असतात. तर मग मी ध्रुवी उठली की सर्वात आधी ध्रुवीला ड्रायफ्रूट्स द्यायला ट्राय करते. ती खायला नखरे करते ड्रायफ्रूट, पण मी तिला मग समजावून तिचं मन थोडंसं डायवर्ट करून मग मी तिला ड्रायफ्रूटसुद्धा खायला देते. ड्रायफ्रूटमध्ये मी तिला एक बदाम देते. आता गरमी आहे त्यामुळे काजू स्किप केलेला आहे, नाहीतर मग मी तिला एक काजू, एक बदाम. खुरूम तिला आवडत नाही, तर मग त्या जागेवर मग मी तिला आपलं पेनखजूर असतं ना, जे जास्त गोड नसतं, सीडलेसवालं, ते मग मी तिला देते खायला. ते ती खूप आवडीने खाते. ते मी तिला चॉकलेट आहे असं म्हणून देते, त्यामुळे तिला आणखी इंटरेस्ट वाटतो आणि ती खूप जास्त आवडीने पेनखजूरसुद्धा खाते. कसं आहे, पेनखजूरनी ब्लडसुद्धा वाढतं आणि बदामनी तर सगळ्यांना माहिती आहे की ब्रेन डेव्हलप होतं. ट्राय करेल आता मी. थोडं गरमी आहे त्यामुळे अक्रोडसुद्धा आता सध्या बंद केलेला आहे. जसं पाऊस पडायला लागणार तर तिला पाण्यात भिजवून अक्रोडसुद्धा देणार. डायरेक्ट देण्याऐवजी तुम्ही कसं मुलांना पाण्यात भिजवून रात्रभर मग दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला त्यांना द्यायचं आहे. चहा, बिस्किट, ब्रेड या गोष्टीपासून मुलांना होईल शक्यतो दूरच ठेवायचं आहे. तर इथे माझा कॅमेरा व्यवस्थित सेट झालेला आहे, ज्याने तुम्हाला माझा पूर्ण किचन ओटा शो होत आहे. तर आता क्लिनिंगला सुरुवात करते. सगळे सामान आधी मी गॅस ओट्यावरून खाली ठेवून घेते, ज्याने क्लिनिंग करायला सुद्धा आणखी सोपं जाणार. हा जो माठ आहे आधी मी गॅलरीमध्ये ठेवलेला होता, पण भरपूर अशी ऊन येत होती माठावर. तर मग म्हटलं की चला अंदर घेऊन घ्यावं, आणि मग मी आता गॅस ओट्यावर सेट केलेलं आहे माठ. आणि छान थंड पाणीसुद्धा येतं आणि माठातलं पाणी तर उत्तमच असतं प्यायला. तर असं सेट केलेलं आहे मी. तर हा जो डांबर गोळीचा पॅकेट आहे पूर्ण, हा मला 50 रुपीजचा पडला आहे. तर या कसं कॉक्रोचसाठी आणि घरात छान आरोमा राहण्यासाठी, आणि कुबट वास येतो ना पावसाळ्यात वगैरे, किंवा आपला दरवाजाचा बंद राहिला तर कुबट वास येतो एकदम. तर आपण काय करायचं आहे, घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये 1 ते 2 अशी डांबर गोळ्या अशा ठेवून द्यायच्या. छोट्या मुलांच्या हातात नाही येईल अशा जागी ठेवायच्या आहे. तर मी मग आता माझ्या बाकी डांबर गोळ्या सगळ्या उडाल्या आहे, त्या कसं हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या की उडून जातात, तर मग आपल्याला ठेवाव्या लागतात. तर मग मी डीमार्टमधून या डांबर गोळ्या घेऊन आलेली आहे. तर जेव्हा माझी किचनच्या ओट्याची क्लिनिंग होणार तर मी किचनच्या कोपऱ्यांमध्ये ह्या गोळ्या ठेवणार, कारण की अतिशय जास्त कॉक्रोच आहे. तर जर तुम्हाला कॉक्रोचची काही
तोड माहीत असेल तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा. अतिशय जास्त कॉकरोच आहे, तर मग मी त्यांच्यासाठी हा उपाय शोधलेला आहे. तर चला वळूया आपल्या मेन विषयाकडे. तर पूर्ण स्वच्छ ओट्याची क्लिनिंग करायची आहे. ते सगळं ओट्यावरचं पहिले सामान काढून घ्यायचं आहे, जेवढं पण आहे भांडे वगैरे डबे वगैरे, तर इथे काढून घेतलेले आहे. आणि फक्त मी इथे माठ राहू दिलेला आहे, कारण की त्यात पाणी आहे, खूप वजनदार आहे, पडला तर फुटायची भीती आहे. तर इथे माठ सोडून सगळं सामान मी काढून घेतलेलं आहे. आता करायची आपल्या ओट्याची क्लिनिंग. तर सर्वात आधी जेव्हा तुम्ही गॅस घासता तर तुमची हे बर्नर जे आहे ते आठवणीने तुम्हाला रिमूव्ह करून घ्यायचे आहे. त्यानंतरच तुम्हाला गॅस छान घासून घ्यायचा आहे. तर मी याच्यासाठी माझं भांडे घासाचं लिक्विड यूज करत आहे. याने छान गॅस आपला क्लीन होईल. आणि हे माझं स्पेशल ओटा आणि गॅस घासण्यासाठी घासणी केलेली आहे मी. तर यानेच मी आता माझा गॅस घासणार. जो हा गॅस आहे तुम्ही रोज घासायचा आहे. दिवसातून तुम्ही एकदा तरी घासायचा आहे. शक्यतो रात्री घासा, कारण की कसं रात्री दिवसभराचा सगळा मळ हा गॅसवर बसलेला असतो. तर दिवसा घासाल तरी रात्री खराबच होईल. तर तुम्ही दिवसा गॅस घासा, दुसऱ्या दिवशी छान तुम्हाला स्वच्छ गॅस मिळणार चहा बनवण्यासाठी. तर आणि जे बाकी एक्स्ट्राची क्लिनिंग आहे ना, तर ती तुम्ही हफ्त्यातून एक वेळा केली तरी चालते. म्हणजे ओटा, गॅस आणि रोजच्या क्लिनिंगसाठी फक्त गॅस क्लीन करा आणि ओटा तुम्ही छान पाण्याने कपड्याने पुसून टाका. त्यानेसुद्धा तुमचं छान क्लीन दिसणार किचन. अशा पद्धतीने छान भांडे घासायच्या घासणीने लिक्विडनी छान गॅस घासून घ्यायचा आहे. तर गॅस छान घासून झालेला आहे. आता ओटासुद्धा घासायचा आहे. ओटा यासाठी घासायचा आहे की आपण आता रोज वापरतो, तर त्यावर तेल असं पाणी गॅसची वाफ सगळी बसते आणि गॅससुद्धा असं चिकट व्हायला लागतो. त्यामुळे तुम्हाला हप्त्यातून एकदा तरी गॅसच्या ओट्याची क्लिनिंग करायचीच आहे कुठल्याही परिस्थितीत. तर गॅससुद्धा क्लीन राहणार आणि कसं किडा किटीक तो गॅसच्या ओट्यावर आक्रमण करणार नाही. तुम्हाला कॉक्रोचसुद्धा असं क्लीन ठेवाल ना तर बिलकुल दिसणार नाही, कारण की कॉक्रोच हा प्रकार जिथे घाणेरडेपणा असतो, जिथे साफसफाई नसते त्या जागी जास्त असतात. तर माझ्या गॅसच्या ओट्यावर मला कॉक्रोचचं प्रमाण कमी दिसतं, कारण की मी क्लीनसुद्धा ठेवते आणि डांबर गुळचासुद्धा इथे वापर करत असते. तर ड्रायफ्रूट झाले की मग तिला 8, 8:30, 9, 9:30 अशा दरम्यान मग मी तिला एखादं फ्रूट देऊन देते. तिला बनाना खूप जास्त आवडतं, तर मग एखादं बनाना. डाळिंब सध्या थोडं स्किप तर नाही केला आहे, देते, पण तिची क्वांटिटी खूप कमी ठेवलेली आहे, कारण की डाळिंबसुद्धा थोडं गरम असतं. आता थोडं गरमी आणि उष्णता जास्त आहे, त्यामुळे कसं मग थोडं गरम वस्तू दूरच ठेवायचे. छोट्या मुलांपासून खायला छान लागतात, पण त्याचे साईड इफेक्ट पण दिसून पडतात. तर मग त्यामुळे गरम वस्तू देण्याऐवजी छान थंड नारळ पाणी द्या छोट्या मुलांना. ग्लुकोज देऊ शकता. ग्लुकोजच्या जागेवर तुम्ही ORSसुद्धा देऊ शकता. मी मध्ये मध्ये ध्रुवीला देत असते. त्यांनी कसं थोडंसं पोटाचे आतडेसुद्धा थंडी होतात. तर ट्राय करा, द्या. खूप नका देऊ, थोडं अर्धी वाटी 2 चमच असं द्या. दिवसातून 2 वेळा दिलं तर अतिउत्तम. तर चला आता आपल्या क्लिनिंगकडे वळूया. तर ओटा घासून झालेला आहे. आता आपण गॅसला धुवून टाकायचं आहे. तर लक्ष देऊन या बर्नरवरती पाणी पडायला नको. तर तुम्हाला लक्षपूर्वक गॅस धुवायचा आहे. आता जेव्हा ओट्यावर सामान असतं ना, तेव्हा मग मी असं पाणी ओतत नाही गॅसवर. तो मग मी गॅस घासून तर तशाच पद्धतीने घेते, पण मग गॅस जो आहे हा छान ओल्या कपड्याने 2 ते 3 वेळा पुसून घेते. त्याने सुद्धा गॅस छान क्लीन होतो. तर अशा पद्धतीने जेव्हा पण गॅस ओट्यावर सामान असतं तेव्हा मग मी गॅस पुसत असते. तर आज मला छान क्लीन करायचा होता गॅस ओटा आणि गॅस, तर त्यामुळे मग मी सगळं सामानच रिमूव्ह करून घेतलं.
तर ओट्यावरचं पाणी लोटण्यासाठी वायपरचा वापर करा, त्याने छान पाणी लोटलं जातं. आणि नसेल तर मग तुम्ही कपड्याचा वापर करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळं पाणी लोटून घ्यायचं. तर इथे ओट्यावर थोडा ओलेपणा राहिलेला आहे, तो कपड्याने छान पुसून घ्यायचा आहे. त्याने एकदम छान कोरडा होऊन जाणार तुमचा ओटा आणि गॅस. तर व्यवस्थित छान क्लीन कपड्याने ओटा क्लीन करून घ्यायचा आहे. इथे ध्रुवीला पण भूक लागलेली आहे, तर ट्राय करत आहे की मी सगळं व्यवस्थित पूर्ण क्लीन पटकन करावं. इथे आता मी पेपर स्टोअर केलेला आहे. त्यानंतर इथे सगळे, तर हे जे तुम्ही बघत आहे तो माझा आरसा आहे, फुटलेला होता. तर मी कुठलीही वस्तू ही फेकत नाही, कोणत्या ना कोणत्या उपयोगात आणण्याचा प्रयत्न करते. तर मग मी याला माझ्या चम्मचच्या स्टँडच्या खाली ठेवत असते. तर इथे असं असे अरेंज केलेलं आहे इथे. तर माझ्याकडे हा बॉक्स होता पृष्ठाचा, तर मी हा चम्मच ठेवण्यासाठी केलेला आहे. आणि इथे थोडं आर्टसुद्धा केलेला आहे चम्मचचा. तर छान दिसत आहे ना. तर अशा पद्धतीने मी इथे अरेंज केलेलं आहे. तर या बॉक्समध्ये मी सगळे माझे मोठे चम्मच स्टोअर करत असते अशा पद्धतीने. तर इथे माझ्याकडे हा थोडा तडकलेला ग्लास होता, तर याला सुद्धा मी वेस्ट केलेलं नाही आहे. तर याला मी छोटे चम्मच स्टोअर करण्यासाठी केलेलं आहे. तुमच्याकडे चम्मच स्टोअर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने काही जुगाड करू शकता. माझ्याकडे नाही आहे, तर मग अशा पद्धतीने माझे सगळे चम्मच आणि चाकू स्टोअर करत असते छोटे मोठे. असं काही नाही आहे की महागड्या वस्तू घेऊनच घराला शोभा येतं. तुम्ही अशा छोट्या छोट्या सुंदर वस्तू वापरून सुद्धा शोभा देऊ शकता. बघा किती सुंदर दिसत आहे. तर अशा पद्धतीने मी मोठ्या चम्मच जवळच माझा हा छोटा ग्लास स्टोअर केलेला आहे. बघा किती सुंदर दिसतो आहे ना. तर तुम्ही पण अशा पद्धतीने काही क्रिएटिव्हिटी करू शकता. यात काही मोठी क्रिएटिव्हिटी नाही आहे. वेस्ट जाणाऱ्या वस्तूला फेकण्याऐवजी उपयोगात आणण्याचा प्रयत्न करा. तर जर तुमच्याकडे पण असं उंचावर स्टोरेज असेल डब्यांचं, बघा माझं वरती स्टोरेज केलेलं आहे मी असं डब्यांचं. पण आता मला हे डबे काढताना एखादा स्टूल किंवा खुर्चीचा वापर करावा लागतो, कारण की माझा हात तिथपर्यंत जात नाही. तर मग मी एक छान जुगाड आणलेला आहे, तो मला तुमच्यासोबत पण शेअर करायचा आहे. तर बघा, तर माझा हात तर वरती जात नाही आणि मला कधी कधी खुर्ची स्टूल घ्यायचा पण जीवावर येतं. तर मग मी छान आयडिया काढलेली आहे. तर तुमच्याकडे असा मोठा चाकू असेल, बघा माझ्याकडे हा मोठा चाकू आहे, किंवा चाकू नसेल तर मग तुम्ही असा झारा किंवा सराटासुद्धा घेऊ शकता. तर काय करायचं आहे, जे डब्याचा असा किनार असतो ना, त्या किनारीवर असा आपला चाकू असा फसवायचा आहे आणि डब्बा कसा ठेवायचा आहे अशा पद्धतीने. हे बघा असा टांगायचा आहे आणि मी इथे माझा डब्बा आता स्टोअर करत आहे. बघा किती सोपा आहे ना. तुम्ही पण ट्राय करा. खूप सोपी पद्धत आहे. स्टूल घ्यायची गरज नाही, खुर्ची घ्यायची गरज नाही. आणि तुमचे बघा मी अशाच पद्धतीने रोज माझ्या चाकूच्या किंवा चम्मचच्या साहाय्याने हे सगळे बॉक्स खाली घेते आणि खालचे बॉक्स वरती ठेवत असते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप छान पद्धत आहे. तर इथे बघा माझी किचन अशी छान क्लीन झालेली आहे. मगाशी कशी होती आणि आता कशी दिसत आहे. तर तुम्ही पण या सर्व गोष्टी तुमच्या रोजच्या जीवनात फॉलो करा. रोज नसेल जमत तर हप्त्यातून एक वेळा तर कराच करा. त्याने कसं घरसुद्धा खूप छान क्लीन राहणार आणि सुंदर दिसणार. तर आता मी काही इथे प्लांट्स अरेंज करते आणि सगळा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवते. तर किचनमध्ये असे प्लांट ठेवले की आणखी शोभा वाढून जाते आपल्या किचनची. तर तुम्ही पण छान असे प्लांट स्टोअर करा, खूप सुंदर दिसतात. तर माझ्याकडे असे छोटे प्लांट होते, मनी प्लांट आणि हे जडा प्लांट आहे. सुंदर आहे इंडोर प्लांटसाठी. तर अशा पद्धतीने अरेंज केले. तर मी हे तर डांबर गोळे आणलेले आहे
पण माझ्याकडे अशा छोट्या पॅकेटमध्ये जुन्यासुद्धा पडलेल्या आहेत, तर मग मी याचा पहिले वापर करणार, नंतरच मग नवीन पॅकेट ओपन करणार. तर आता हे थोडं किचनच्या कोपऱ्यांमध्ये आपण एक एक गोळी ठेवून द्यायची आहे. तुम्ही पण असं करा, त्यांनी काय होणार, सुंदर आरोमासुद्धा येणार आणि कॉक्रोच पाल येणार नाही याच्यामुळे. तर असं कोपऱ्यांमध्ये असं घालून द्यायचं आहे. तर इथे माझ्या ध्रुवीने पीनट बटर खाल्ला आणि चम्मच गॅसच्या ओट्यावर आणून ठेवला. किती शहाणी झालेली आहे माझी पिल्लू. तर मी इथे सुद्धा ठेवलेली आहे. एक गोळी इथे ठेवलेली आहे कॉर्नरमध्ये आणि एक इथे कॉर्नरमध्ये ठेवलेली आहे. एकदम समोर तुम्हाला ठेवायच्या नाही आहे, कारण की आपले छोटे मुलं असतात तर त्यांचा हात गेलेला नाही पाहिजे तिथे, कारण की मग ते काय आहे, त्यांना ते नासमज आहे, चॉकलेट समजून तोंडात टाकलं तर मग तर आपतच येणार. तर हे सगळं करताना पूर्ण लक्षपूर्वक करायचं आहे. छोट्या मुलांचा हात किंवा त्यांचं लक्ष गेलं नाही पाहिजे त्या जागेवर आणि अशा कॉर्नरवर ठेवायचं. सुंदर आरोमासुद्धा येतो, प्रसन्न वाटतं आणि मेन म्हणजे कॉक्रोच आणि पाली बिलकुल तुमच्या घरात येणार नाही आणि असल्या तरी पळून जाणार. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता उपाय. तर माझी किचन क्लिनिंग ही पूर्ण झालेली आहे. आता व्हिडिओ खूप जास्त लाँग होत आहे आणि मला तुम्हाला सुद्धा बोर नाही करायचं आहे, तर मी गॅलरीची क्लिनिंगसुद्धा करून घेणार. आणि आता ध्रुवीला सुद्धा खूप जास्त भूक लागलेली आहे आणि वेळसुद्धा खूप झालेला आहे, कारण की कुठलंही एक्स्ट्राचं काम काढलं की छोट्या मुलांसोबत ॲडजस्ट करणं खूप जास्त म्हणजे कठीणच असतं, पण करावं लागतं. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. आनंदी राहा, उत्साही राहा, माझे व्हिडिओ खूप आनंदाने बघत राहा आणि खूप खूप सपोर्टसुद्धा करा, कारण की तुमच्या सपोर्टशिवाय तर मी काहीच नाही आहे. आणि मला असाच स्वामींसारखा साथ द्या. तर श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका, ज्याने माझ्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळणार.